मंदिरात शाळा भरतो आम्ही काही काही टायमिंगला, जर पाऊस पाणी जर आलं तर त्याची दक्षता कोणी घ्यायची? खासदार फंडात आम्हाला कळतच नाही, आल्याला आणि गेल्याला आलाच नाही. खासदाराची गाठच नाही. गाव मग प्रीतमताई मुंड्याला विचारा आमची त्या खासदारला, ते म्हणले तुमचं गावच आमच्याकडे डायरेक्टच म्हणलं. मग काय म्हणत सांगा तुम्ही? मेन म्हणजे लाईट आमच्या गावाला कधी लाईट नसती, सगळं गाव कधी पण अंधारात असतं. आता सगळीकडे ओरड केली तरी पण आमच्या गावाला लाईट नाही. कुठंतरी तारा तुटलेल्या आहेतच, कुठंतरी काहीतरी झालेलं आहेतच. लोकाला प्यायला पाणी नाही, ज्याच्या बोरला आहे त्याला पाणी सुद्धा प्यायच्या टायमाला, ज्या टायमाला प्यायला पाणी काढायचं त्या टायमाला लाईट नसती. काय नाही ते आश्वासन देतात ना. मग हा बघा तुम्ही म्हणते ना, आता एवढे जाऊ द्या, लगेच तुम्हाला मजूर काम ते आचारसंहिता संपोस तर थांबा म्हणते ना, आणि आचारसंहिता संपली तुमचं काम चालू आहे. आम्हाला काहीच दिलं नाही. हा दखलच कोणी घ्याय ना आमच्याकडे. ते गाव नसल्यावर विकाडी सरपंच गेलं त्या म्हणते त्या गावाकडे जा, तिकडे सरपंच गेलं त्या गावाकडे जा. ग्रामपंचायत मध्ये गाव मोडतंय आमचा, त्यामुळे दोन्ही कुणा आम्ही वंचित राहतो. कुठल्या गाव कोणती दखल घेत नाही आमचं कोणी. हा नमस्कार, मी ओमकार शेंबडे, आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, आज आपण अशा गावामध्ये आलोय ज्या ठिकाणी फक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा लाभ झालेला आहे, आणि त्याच गावातील जनतेचं नेमकं म्हणणं काय आहे, नेमकं त्यांचे प्रश्न काय, त्यांच्यावरती या प्रश्नावरती नेमकं सरकारचं काय दुर्लक्ष किती झालं आहे, या सर्व गोष्टीचं आज आपण या मुद्दा लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमातून त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे. त्यांची भावना आपण व्यक्त करणार आहेत या माध्यमातून. आणि मित्रांनो, मी आज टकलेवाडी ग्रामस्थात आहे, जे बंगलविपा सर्कलमध्ये येतं, त्याच गावातील ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. तुमचं चकलांबा सर्कलमध्ये गाव येतं आहे, काय सांगाल? काय गावातील किती विकास या गावात झालेला आहे? गावातील विकास फक्त मुख्यमंत्री शेवटके याच्यामधून सडक झाली ग्रामीण, आणि आमच्या शाळेचा मोठा प्रश्न आहे. शाळा दूरदर विषय शाळेचा, कारण गाव वर्गणीतून आम्ही शाळा केलेली गेल्या वर्षी. गाव वर्गणीतून शाळा केली, शेड केलेलं आहे. आमदाराकडे कधी प्रस्ताव दिला का? खासदाराकडे कधी गेले? असे प्रस्ताव किती होऊन गेलेत, किती बी कलेक्टर पर्यंत गेलेत, असे प्रस्ताव गेलेत, मीडिया गेलाय, आणि बातम्या किती काय लावल्यात याचा मिळत नाही. किती बातम्या गेल्या तरी किती काय, कुठल्याच राजकीय पुढाऱ्याने आमची दक्षता घेतलेली नाही. आता लोकसभा आलेली, लोकसभेला काय तुमचं? आता डायरेक्ट वंचित बहुजन, डायरेक्ट वंचित बहुजन आघाडी पक्ष चुलीत गेले, अख्खे पक्ष सोडून द्यायचे. मग अशोक हिंगेला तुम्ही मतदान करा? 100%. मग वंचित कोण वाटतंय का तुम्हाला तुमच्या गावाचे प्रश्न सुटतील? हा सोडणार ना, सोडतील. आणि यांनी तरी काय केलंय? यांनी नाही सोडलं तर यांना 75 वर्ष झालं गेलेलं, यांनी काय दिलंय? आता 75 वर्ष झालं मोदी सरकारने आता अमृत महोत्सव. काय अमृत महोत्सव देऊन काय करायचं? 2000 देतून 3,500 कापसाला भाव दिलाय. 2000, 4000, 6000 रुपये भाव आज कापसाला. 76 भाव चाललाय. 18% GST लावून दिली ढोंगा मागा आमच्या. या सर्व गोष्टीवर तुम्ही संदर्भ म्हणजे याच्यावरती तुम्ही हे नाही सरकार बाबतीत आपण पार ही येतं. मग आता या गावाचा प्रश्न आहे तुमच्या शाळेचा, आमचा ओनली वन गावाचा प्रश्न शाळेचा. आता पोरं कशा शिकतात सध्या? पोरं आता आपोआपल्या हिशोबाने चालले तर, कुणी पातळी टाकतंय, कुणी नगरला टाकतंय, कुणी तांदळाला जिल्हा परिषद शाळा आहे ना तुमची, जिल्हा परिषद शाळेकडे या गावामध्ये लक्ष नाही. या खासदार खरं तर 10 वर्ष झालं तुम्ही हनुमान मंदिरात शाळा भरतो आम्ही काही काही टायमिंगला, जर पाऊस पाणी जर आलं तर त्याची दक्षता कोणी घ्यायची? खासदार फंडात आम्हाला कळतच नाही, आल्याला आणि गेल्याला आलाच नाही. खासदारच कोण आहे म्हणून मिळ नाही आम्हाला सध्या. आमदारांनी रस्ता दिला आम्हाला. काय सांगता? आमदारांनी रस्ता दिलाय. कोण आहेत गेवराई तालुक्याचे आमदार? कोण आहेत? लक्ष्मण पवार, त्यांनी रस्ता दिलाय मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून. आणि आमचा दुसरा प्रश्न राहिला मेन म्हणजे लाईट. आमच्या गावाला कधी लाईट नसती, सगळं गाव कधी पण अंधारात असतं आमचं. आता सगळीकडे ओरड केली तरी पण आमच्या गावाला लाईट नाही. कुठंतरी तारा तुटलेल्या आहेतच, कुठंतरी काहीतरी झालेलं आहेतच. लोकाला प्यायला पाणी नाही, ज्याच्या बोरला आहे त्याला पाणी सुद्धा प्यायच्या टायमाला, ज्या टायमाला प्यायला पाणी काढायचं त्या टायमाला लाईट नसती. आता 75 वर्ष झालं. आता सरकार अमृत महोत्सव साजरा करतंय, तुमच्या गावात लाईट नाही म्हणता तुम्ही, डबल शाळेचा प्रश्न आहे. नेमकं कसं पाहता या सर्व गोष्टीकडे? आता काय भूमिका आहे तुमच्या गावाची? काय आता काय ज्याच्या त्याच्या हिशोबाने ते करणार. दोन्ही ग्रामपंचायत मध्ये सरकारला या गावाकडे लक्ष देण्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही? आमच्या सुख सुविधा व्यवस्थित झाल्या तर सरकारला देऊन लक्ष आम्ही पण आमच्याकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे. खरं तर या गावातील ज्वलंत मुद्दे तुम्ही पाहताय. खरं तर असे या
जे अमृत महोत्सव सरकार साजरे करते आणि एकीकडे पाहिलं जातं की या ठिकाणी शाळेचा प्रश्न आहे, गावात विजेचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, या सर्व प्रश्न. बाबा कुणाला मतदान करणार आहेत? ते त्यांना बोला आपलं काय नाही नाही, बोला ना. मतदान कुणाला करणार आहे? काय मतदानाचं काय आणि कोणाला करायचं आता आम्हाला. बोला काय त्याला बोला. खरं तर माझ्यासोबत एक तरुण आहे, आपण त्याच्याकडून या गावाचे प्रश्न विचारून घेऊ. कशा स्वरूपात काय काय सांगशील, काय मतदानाची काय भूमिका राहणार आहे गावाची? आता पाण्याचा प्रश्न तुम्ही सांगताय, डबल शाळेचा प्रश्न सांगताय, काय सांगशील? शाळेचा प्रश्न गावातून वर्गणी करून बांधण्यात आली. दरवर्षी हे देण्यात आले आपलं आमदाराला, पण आमदाराला दिले तर पुन्हा राजीनामा दिला, काहीच दिलं नाही. हां, दखलच कोणी घ्यायना आमच्याकडे. ते गाव नसल्यावर विकाडी सरपंचाला गेलं ते म्हणते त्या गावाकडे जा, ठिकाणी सरपंच गेलं त्या गावाकडे जा म्हणजे. हां, खरं तर हा मुद्दा तुम्ही टोकाचं 4 वर्षात शेड उचकून जाते, वाळवटे आले की गेलं उडून, परत ते नीट करीत बसावं लागतं मग आम्हाला. आता खासदाराकडे काय आव्हान करणार आहे? आव्हान काय आमच्या गावची ते सुधारणा करीन का, सुधारणा करीन का? खासदारांनी या प्रश्न घेऊन तुम्ही कधी खासदार गेलते का खासदाराकडे, आमदाराकडे? आमच्या खासदाराची गाठच नाही. गाव मग त्या प्रीतमताई मुंड्याला विचारा आमची त्या खासदारला, ते म्हणले तुमचं गावच आमच्याकडे नाही, डायरेक्टच म्हणलं. मग काय म्हणत सांगा तुम्ही? म्हणजे गावच मॅप मध्ये नाही. मॅप नाही होती. हां, फक्त गाव कोणता की तांदळा आणि बंगाल पिंपळ. मग टकलेवाडी मॅप मध्ये नाही का आमची? म्हणजे काय प्रश्न तुम्ही आता पाण्याचा प्रश्न आहे सध्या, टँकर बिंकर काय सुरू आहे का इकडे? टँकर आहे सुरू, पण फक्त आम्हाला हक्काचं पाणी नाही. हां, शाळा नाही आणि लाईट नाही हक्काची. लाईट, शाळा, पाणी प्रश्न. खरं तर या व्यवस्थेला कुठंतरी मी आता ते शब्द वापरू शकत नाही, पण खरं तर यांच्या भावना जाणून घेऊन मला तरी वाटतंय की या 75 वर्ष झालं मोदी सरकार झालं, कुठलंही आत्तापर्यंत सरकार आलंय, त्यांनी अमृत महोत्सव साजरा करते 75 वर्षाचा, पण या गावातील अजून या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की माझून मॅपमध्येच माझं गाव नाही. मग अशा प्रश्न यांचे कसे सुटणार आहेत? कसे या प्रश्नाकडे लक्ष जाणार आहे सरकारचं? या माध्यमातून दखल घेणार आहे का सरकार? हे सर्व प्रश्न माझ्यासमोर आहेत. माझ्यासमोर अजून काही ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी बोलणारे. काय सांगाल, काय सरकारच्या कुठल्या किंमत तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत? सरकारची एकच स्कीम आहे आमच्या गावात, हां, हा एवढा रोड आहे, बाकीचं काय नाही. फक्त मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आली, अजून कुठलंच काम नाही. हे आता हे म्हणले की माझं ह्या गावाचं नावच नाही दोन्ही ग्रामपंचायतला, हे म्हणलं की म्हणजे एक गल्ली आहे, समजा गल्ली एक बंगाल पिंपळा किंवा किती मतदान आहे या वाडीत? किती मतदान आहे तुमच्या? 500 मतदान असेल ना. 500 मतदानाचं गाव जर कुठल्या एका ग्रामपंचायत मध्ये लागत नाही, कुठल्या एका 700 मतदान आहे का? 700 मतदानाचं गाव जर या मॅपमध्ये या व्यवस्थेपुढे जर काही प्रश्न त्यांचे सुटत नाहीत तर खरंच हे ज्वलंत मुद्दा या माध्यमातून दिसतोय. आणि अजूनही काही माझ्यासोबत तरुण आहेत, आपण बोलणार आहे. काय सांगा, लोकसभा लागलेली आहे, बोला बोला. लोकसभा लागलेली आहे, एकीकडे रणधुमाळ सुरू आहे, पण तुमच्याकडे कुणी कोणताही एक शासकीय व्यक्ती किंवा एक राजकीय व्यक्ती तुमच्याकडे काहीच बघत नाही. काय सांगाल? आमची अपेक्षा फक्त शासन असो कुठलाही पक्ष सत्तेत येऊ त्यांनी आमची शाळेची इमारत बांधून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. बाकीचा विकास, पाणी आणि ज्या वेळेला ज्या वेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस शाळेचा मुद्दा होता का? प्रत्येक निवडणुकीला शाळेचा मुद्दा असतो. प्रत्येक इलेक्शन आल्यावर देऊ म्हणतात प्रत्येक जण, परंतु शाळेमध्ये किती पोरं आहेत काय सांगता येईल का अंदाजे? 102 पोरं या शाळेमध्ये शिकतायत आणि त्या शाळेची इमारत जर अचानक पडली, जर आपत्ती व्यवस्थापन झालं तर मग काय करायचं? या ग्रामस्थांनी कुणाचं तोंड बघायचं आणि कुणाकडे या लाचार घेऊन जायचं, असे प्रश्न या ग्रामस्थांचे आहेत. आणि या ग्रामस्थांकडे खरं तर आमदार लक्ष देत नाही, कुठला खासदार लक्ष देत नाही, कुठला सरपंच लक्ष देत नाही. हा ज्वलंत मुद्दा या गावातला आहे. या गावात अजूनही माझ्यासोबत काही बोलणारे आहेत, कारण की हे प्रश्न जर आज जर नाही मांडले या व्यवस्थेपुढे तर मला वाटतंय यांचा आवाज दाबला जाईल. आणि हा आवाज जर असाच जर दाबत गेला ना तर पुढे भविष्यात काय यांचं निर्गुण होईल हे सांगता येणार नाही. कारण की बाबा, आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो की 102 पोरं तुम्ही शिकताय म्हणताय, या शाळेमध्ये जर 102 पोरं शिकताय तर या 102 पोराला नाविलाजाने काय झालं तर काय या व्यवस्थेपुढे काय मांडणं असणार आहे तुमचं? सरकार जबाबदारी आहे त्याला. हां, जर 102 पोरं गेलं म्हणजे एक पिढी गेली, या पिढीचं काय पुढे होणार? आणि सरकार जबाबदार असणार त्याला. सरकार 100% सरकार जबाबदार असणार. आता तुमचे पोरं शिकताय, खरं तर शाळेमध्ये तुम्ही म्हणताय की पावसाळ्यात आमचे पोरं
मंदिरात तुम्ही शिकवता. हो, हनुमान मंदिरामध्ये शाळा भरतो आम्ही. हां. आता गेल्या वर्षी शेड मारलेत. ही व्यवस्था तुमच्या पुढे एक मत म्हणून मागायला येणार, या गावात फिरकणार, त्यावेळेस जर त्यांना तुम्ही शाळेपाशी नेलं तर काय सांगतील ते? काय नाही, ते आश्वासन देतात ना मग. आश्वासन. हा बघा, तुम्ही म्हणते ना आता एवढे जाऊ द्या, लगेच तुम्हाला मजूर काम ते. हां. हा, आचारसंहिता संपूस तर थांबा म्हणते तर, आणि आचारसंहिता संपली तुमचं काम चालू आहे. आम्हाला लगेच हात नारळ फोडीत, असे टर्र की नारळ फोडून खाल्ले तर तरी ते शाळाचा मार्ग नाही लागला, लाईटचा मार्ग नाही लागला. लाईट आता पावसाळा लागेल, आता 2 महिने लाईटचा पावसाळा लागला की संपला, विषय संपला आमचा. गावात लाईटच राहत नाही नाही नाही. मग इथली उगा आवसा पौर्णिमाला आपलं नियमाने दिल्यावर लाईटी वाचून आता तुम्ही सांगताय 102 पोरं या गावात शिकताय म्हणताय, मग हे पोरं लाईट नसल्यानंतर काय ते बेवस्था आहे त्यांची. नाविलाजीने आपलं कुठं तरी मोबाईल चार्ज करायचा, जर लयच अभ्यास करणारा असला तिथं आपला त्याच्या हिशोबाने अभ्यास करतो तो. लाईट नसल्यावर त्याला काय करताच नाही येत. जेवढा काय 4 वाजेपर्यंत सरने अभ्यास दिलेला शाळेत तेवढाच अभ्यास करायचा. घरी आल्यानंतर कशाच काहीच नाही. काय अभ्यास कसा करायचा. आता 2 महिने आता उन्हाळा आहे तोपर्यंत चालतंय, पावसाळा लागल्यावर लाईटच नाही. 4 महिने लाईटच नसते आम्हाला, जोपर्यंत सिजनेबल चालू होत नाही तोपर्यंत. 2 महिने आता उन्हाळा आहे तोपर्यंत चालतंय, पावसाळा लागल्यावर लाईटच नाही. 4 महिने लाईटच नसते आम्हाला, जोपर्यंत सिजनेबल चालू होत नाही तोपर्यंत. आणि प्रत्येक राजकारणी येतो, आश्वासन हा आश्वासन देतो, आश्वासन देऊन फुकटचे आश्वासन नसते. एकही पूर्ण आश्वासन झालेलं नाही आमच्या. 69 वर्ष खरं तर हा ज्वलंत मुद्दा आहे, आणि या मुद्द्यात कडे पाहणं या सरकारचं, या व्यवस्थेचं काम आहे. पण जाणून बुजून नव्हे तर या टकलेवाडी ग्रामस्थांचं जर मत पाहिलं तर मला तरी वाटतंय की याच्याकडे कुठल्या व्यवस्थेचं का लक्ष गेलं नसावं. आणि आता जर हे राजकारणी या ठिकाणी येऊन आम्हाला मत द्या, 700 मतदान यांचं आहे, आणि जर मत द्या मागत असतील तर इथल्या पाण्याचा प्रश्न आहे, इथल्या शाळेचा प्रश्न, इथालच्या मुलांचा प्रश्न जर कोण उठवणार हे पाहणं गरजेचं राहणार आहे. आणि यासाठी प्रेस महाराष्ट्रासाठी मी ओमकार शेंबडे, धन्यवाद. थांबतो.